सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 253 ते 257. देखै वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग वोवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिळोदके कवन अर्पी. तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणवनी तेही येती कुळापासी. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखात व्यापी वेगे, तेवी आब्रह्मकुळ अवघे आपलविजे. देवा अवधारी आणिक एक, एथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. अर्थात मग हे पहा, याप्रमाणे सर्व वंशाची वाढ थांबून त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआप पतन पावतात. ज्या कुलात नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाहीत, त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार? अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे व स्वर्गात कसे राहावे? म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात. ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता, त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग सत्वर पसरते, त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकापर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. कृष्णा, या ठिकाणी आणखी एक महापाप घडते, ते कोणते म्हणाल तर या दोषापासून लोकाचार नाहीसे होतात. रामकृष्ण हरी माऊली.